44 धावा, 36 नंतर एक षटकार आणि त्यानंतर 2 धावा. 44. बघतो लक्ष आहे की नाही जीत 11चं. त्यांचा एक्स्ट्रा मेंबर सांगते की धावा कमी बोललं तर चालेल. अर्जुन आडेचा बॉडी लँग्वेज स्पष्ट दिसते की भरपूर पॉवर जनरेट करावी लागते, परंतु 2-2 धावा ही खूप बेनिफिट आहेत. धावा टोटल 46 झाल्यात. 46. अंतिम बॉल आडव्या बॅटने पुलचा फटका, बॉल गोल बरोबर झाडावरती जाणारा हा सिक्सर. एक जीवनदान. वेल डन अर्जुन आडे. 53 धावा जिंकण्याकरता समोर ठेवले. 53 टार्गेट सेट.
म्हणून शशांक पाटील कॅमेरामॅन आहेत सध्या. आणि एखादं गाणं शशांक पाटील यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये असतात. साहिल भोईर. प्रिन्स आलाय बॉलिंग मार्कवरती. अजय आणि नीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मस्ट विन, मस्ट नॉकआउट मॅच. आणि इथे जिंकेल त्याचं आव्हान टिकून राहील या स्पर्धेत. जर जीत 11 पराभव झाला तर त्यांचंही आव्हान राहील, परंतु नंतर सुपर ओव्हर मध्ये विचार केला जाईल. किती सुपर ओव्हर होतील हे ठाऊक नाही, परंतु सध्या माऊली 11 धावा चेस करेल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. 53चं टार्गेट सेट. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. प्रिन्स पहिला बॉल घेऊन अजय करता. पहिल्या बॉलवरती अक्रॉस दिलाय. आडव्या बॅटने केलेला फटका आहे. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध पहिला बॉल, पहिला वार. पहिल्या बॉलवरती प्रश्नचिन्ह निर्माण. आमचे प्रमुख अतिथी आहेत त्या ठिकाणी. 1 मिनिट डीजेला थांबवतोय. राजेंद्र पाटील काय निर्णय आहे ते सांगतात. त्या बाजूने गेले आहेत. बघूया. पंच जर डाऊटफुल असेल तर तुम्ही जा, आणि स्कूटी असेल तर पंचांना घेऊन या स्कूटीवरून. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जात आहेत. चला या 2 धावे करता डीजेला ऐकूया. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. फिल्डर पुढे आला कॅच घेण्याकरता, त्यानंतर मागे गेला आणि त्याच्या डोक्यावरून 2 धावेंकरता डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला. ग्रामस्थ आहेत आणि ते जे इशारा करतील तोच अंतिम इशारा. प्रिन्स पुढचा बॉल घेऊन बॉलिंग मार्कवरती. अजय करता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक कव्हरला गेला. फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग. बॉल वेगाने आला होता. 1च रन. एका धाब्याने धावफलक 3. प्रश्न पडलाय की अर्जुन आडे नेहमी पहिली ओव्हर घेत होता, परंतु या मॅचमध्ये शेवटपर्यंत राहिला आणि त्या कारणास्तव आता त्याला आपण सध्या मागे पाहतोय. बॉलिंग मार्कवरती प्रिन्स आहे आणि इथे फटका फसलाय. फिल्डर आहे. ओ कॅच सुटलाय. रेग्युलर प्लेयर भरपूर मिस्टेक करतात आणि जे वर्षातून एकदा खेळतात ना ते चांगले झेल टिपतात. कधी कधी पाहिले आपण. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सध्या 2 धावा आल्यात. 5 टोटल 5 झाल्यात. ओ यावेळी पहा भिरकावून दिलाय. सिक्सर. RPL षटकार. आणि षटकार कसे येतात आज कॅच सुटल्यावर. जीवनदान जेव्हा जेव्हा भेटतोय ना पूर्णपणे तोफा कबूल केलंय बॅटरने दोन्ही हाताने. 11 धावा 4 बॉल. फुल टॉस बॉल.
आ बैल मुझे मार, चेंडू गेलाय सीमारेषी पार. दमदार, दर्जेदार, धमाकेदार. तो आलाय. नाव आहे मोहित पाटील, एक मॅच विनर प्लेयर आहे. अभी नाही तो कभी नाही मोहित. आज या मॅच मध्ये अशी बॅटिंग करायची की सर्व सांगतील तो आलाय आणि त्याने करून दाखवलंय. यस डीजे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. तर सध्या ईस्ट वेस्ट हु इज द बेस्ट. बॉलिंग मार्क वरती अर्जुन आडे. आतिश पाटील आमचे स्कोरर जबरदस्त स्कोरिंग करतात. मॅल विथ गोल्डन फिंगर 5 पेन घेऊन आल्यात आज. एक व्हाईट लरी आहे जो खोडण्याकरता खास आहे. महेंद्रसिंग धोनीचे फॅन आहेत. यंदा भरपूर जणांनी डिचावलंय त्यांना. खुश आहे ते फक्त आणि फक्त RCB वाले. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. अर्जुन आडे एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, गाजवतोय, गाजवत आलाय. आणि एका बाजूला आहे अजय जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. फिटनेस मॅन. क्रिकेटमध्ये दुखापतही झाल्यात परंतु कधी स्वतःला सांगितलं नाही की मी कमजोर आहे. हार मानणारा नाही आहे हा खेळाडू. मॅच विन करणारा खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. अशा प्रकारचे शॉट खेळताना जिवारी येतात ज्यावेळी एकदा इन्सिडेंट घडलाय अजयच्या बाबतीत. धापळक 1 पुढे आलाय. 18 धावा, 2 बॉल 18 झाल्यात. 18 नंबरची जर्सी, 18व IPL गाजवलंय काय. 19व टायटल बॅक टू बॅक RCBच्या नावावर जाईल. 60 ते 70% तर आहेत ओके मध्ये. बघूया IPL मध्ये कुठली ट्रॉफी कुणाच्या नावावर राहील. हो अगोदरच बॅट आली. मोहितचा नशिबाचा 2 धावा येतील. म्हणजे नशीब आहे मोहितकडे देखील. क्रिकेटमध्ये नशीब पाहिजे. तुमचे 99% एफर्ट्स, 1% लक फॅक्टर जो कधीही गेम चेंज करतो. 20 रन झालेत. टार्गेट 53चा आहे. 33 पाहिजे आहेत. येणारे बॉल पाहिले 21 आहेत. 21 बॉल 33. मॅच तितकाही हार्ड नाही आहे आणि तितका इझी नाही आहे. समसमान 50-50. आणि अर्जुन आडेच्या 2 ओव्हर असतील आणि इथे 3 मध्ये 3 दिल्यात. कमबॅक त्यालाही करायचं आहे. मोहित लागला, मिडल झाला तर आउट ऑफ द पार्क दिसेल. नाही लागला तर मग या प्रकारे जमिनीवरती बॉल राहील. जे खेळपट्टी आहे तिथेच 1 रन. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, स्ट्रेट ड्राईव्ह होता. 1 रन येतो. 21 धावा या धावफलकावरती लगावल्यात. राई प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. रगरगत्या उन्हामध्ये 34-35 डिग्री सेल्सिअस हाय टेम्परेचर. या डिग्रीमध्ये आपण या टेम्परेचरमध्ये ही स्पर्धा खेळत असताना ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी
ही स्पर्धा आहे राई गावासाठी. राईची ही प्रीमियर लीग, राई प्रीमियर लीग, गावाची प्रीमियर लीग. पुढचा बॉल पायावर फ्लिक केलाय. अतिशय जबरदस्त ग्लान्सही केला होता या बॉलला आणि फ्लिकचा फटका. एक रन. स्टायलिश शॉट होता. एका धाब्याने धावपळक पाहिलं तर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा. 22 म्हणजे 22 झाल्यात. अजूनही 31 पाहिजे. येणारे बॉल 19 आहेत. मोहित आहे तर सर्व गोष्टी पॉसिबल आहे. अजय आहे तर श्वास घेईल. बॅटिंगवाली माऊली 11 ही टीम. अर्जुन आडे अंतिम बॉल घेऊन ओव्हर द विकेटने 15 ते 18 पावलांचा रनअप. ओ बॅटची एज. मी म्हटलंय मोहितचं नशीब आहे. टॉप एज लागलाय. पाठीमागे शॉर्ट लॉंग स्टॉपला गेला बॉल. 1 रन. ओव्हर झालाय आणि आता काहीतरी विचार चालू आहे. टीव्ही अंपायर चेक करतील पडद्याला पाय लागलाय की नाही, त्यासाठी 1 की 2 यासाठी बघूया. टेक्निकल सपोर्ट आहे तर दूध का दूध और पाणी का पाणी होईल. अर्जुनने सांगितले 2, पंचांनी सांगितले 2. चला आता बघायची गरज नाही आहे, कारण की खेळाडूंनी सांगितलं यस लागलाय पाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आणि मग तिथेच दूध का दूध और पाणी का पाणी झालंय. 2 रननी धावपळक पुढे आलंय. 24 धावा 2 ओव्हरमध्ये आल्यात. येणारे बॉल 18 मध्ये 29 ची गरज. 18 बॉल 29 हव्या आहेत. घेऊया एक डीजे बाबा ब्रेक. पॉइंटला गेला बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंबलिंग झालाय. 2 धावा कंप्लीट. मोहित पाटील धावण्यामध्ये कधी कधी कंजूसी करतो, परंतु या मॅच मध्ये धावायचं आहे. शेवटपर्यंत धावत राहायचं आहे. मॅच बनवायचं आहे तर जीत 11 ला चांगली फिल्डिंग, डॉट बॉल, विकेट, पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह इंटेंट ठेवावा लागेल आणि बॅटरला कॅल्क्युलेशन क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. रायझिंग डिलिव्हरी. वन फॉर द ओव्हर नाही आहे. येस, डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पंचांनी नाही दिलाय, परंतु इथून आजूबाजूचा आवाज आला की एकदा शॉरिटी घेतली. धावपळक 2 पुढे आलाय. 28. 3 बॉल 28 झाल्यात. येणारे बॉल आहेत सध्या 15
25ची गरज. 15 बॉल 25चा मॅच. 60% बॅटिंगवाल्याकडे, 40% फिल्डिंगवाल्या संघाकडे. ओ अप्रतिम फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बॅकफूट पंच, अपरकट, 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक पुढे आलंय. टीमची धावसंख्या 29. 30 धावा, माफ करा. बघतो लक्ष आहे की नाही बॅटिंगवाल्या टीमचा. 30 रन. अप्रतिम बॉल. अपील केले. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. हो, चर्चा केली जाईल. दगदग 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 मनामध्ये आहे आता या बॉलवरती. काही ते विकेट आहे की नाही, बॅटची एज लागले की नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि सध्या रिॲक्शन बॅटरच्या मनामध्येही विचार विनिमय केला जातोय. फिल्डिंगवाली टीम खुश आहे, परंतु पंचांचा इशारा पाहिला जाईल. मध्ये एक डायलॉग आला होता, समजनेवाले को इशारा कॉफी. डॉट बॉल येतोय, याचाच अर्थ 1 बॉल शिल्लक आहे. पाणी पुरवठा मंत्री माहिती आहे, मोहित गेलाय मैदानाच्या आत. मोहित यांचा खास माणूस सातत्याने आतमध्ये येतोय. रियान असायला लागतो एक बॉडीगार्ड प्रत्येकाकडे. तीस रन झालेत, 23 पाहिजे आहेत. येणारे बॉल आहेत टोटल 13 बॉल 23चा मॅच. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने कोलाट टाकला. ऑफ स्टंप लाईन होती, रनआउटची संधी हातात, बॉल आला नाही. 1 रन कंप्लीट. आणि शॉर्ट मिड ऑफला बॉल राहिला. 1 रन ओव्हर झाले. 3 ओव्हरमध्ये रन 31 आहेत. येणारे 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 22 धावा. 12 बॉल 22ची गरज. घेऊया एक DJ बाबा ब्रेक. बारा बॉल मध्ये पाहिजेत 22 धावा. ही जी ओव्हर आहे ना ती फार निर्णायक आहे. अर्जुन आडे इथे 2-3 विकेट घेईल, 6-8 या आतमध्ये धावा देईल की अर्जुन आडेवरती अटॅक केला जाईल किंवा विकेट सेफ ठेवण्याकरता शेवटच्या ओव्हरचा विचार केला जाईल. 22 पाहिजे 12 बॉल मध्ये. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज, चित्त थरारक, रोमहर्षक. आणि इथून झाले काउंटडाऊनला सुरुवात. 12-22चा मॅच. ओ पहिलाच बॉल, कुछ तो गडबडे दया, हा डायलॉग आठवला या बॉल वरती. आणि सध्या 1 रन आलाय.
एक धाव वाईटची, म्हणून सांगितले की कुछ तो गडबड हे. आणि या बॉलवर ते गडबड अशी होती की वाईट +1. स्टंप टू स्टंप लाईन बॉलिंग करायचा इरादा होता, अगदी लेग स्टंप उडवायचा विचार केला, आणि ज्यावेळी स्टंपवरती बॉल लागत नाही ना तर अशा घटना घडतात. 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. रन झाले 33, पाहिजे आहेत 20. येणारे बॉल आहेत 12. एक तेरी तो एक मेरी, तेरी मेरी इधर उधर वाला मॅच. कधी मॅच जीत 11च्या बाजूने, कधी माऊली 11. आता वाईड आलाय तर आपण म्हणू शकतो माऊली 11. डॉट बॉल आला, विकेट गेला की जीत 11. जबरदस्त क्रिकेटचा थरार आहे. कधी कधी एका ओव्हरला रन्स येतात आणि शेवटच्या ओव्हरला रन्स येत नाही. अर्जुन आडे पुढचा बॉल घेऊन. ओ मोहित पाटील संघर्ष करतोय, संघर्षामधून बाहेर पडावं लागेल, आठवावी लागेल मोहित पाटीलची ती बॅटिंग, मोहित पाटीलचा तो खेळ. आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागील 2 वर्षामध्ये मोहित पाटीलची जी इम्प्रूव्हमेंट ओरम क्रिकेटमध्ये आहे. असं नाही की एखादा डॉट बॉल आला म्हणून मोहित पाटील कमी पडतोय. मोहित पाटील जाणतो कमबॅक करणं, आणि कमबॅक त्याला करायचं आहे. एखादा चौकार षटकार ठोकून पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग करायची आहे, तर अर्जुन आडेला याच प्रकारे गोलंदाजी करायचं आहे. जबरदस्त बॅटल. फुलटॉस बॉल, मोहित पाटील जास्त मिस करत नाही फुलटॉस बॉलला. 1 रन येतोय, दबाव असतो चांगल्या बॉलरच्या अगेन फुलटॉस बॉल मिस होतात. 1 रन येते, धापळक 1 पुढे येते 34च्या घरामध्ये. 34. 10 बॉल, 10 मध्ये पाहिजे आहेत 19. 19 रन रिक्वायर्ड टू विन इन 10 बॉल्स. 10 बॉल 19 ची गरज, पैसा वसूल मॅच. पुन्हा एकदा फोर्स केलाय मिडॉनला, फिल्डर नाही आहे, डीप मधून फिल्डर येईल पहा. काय जबरदस्त एफर्ट्स. प्रिन्स सध्या फॉर्मला आहे या मॅच मध्ये. 1 रननी धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 35 धावा. येणारे बॉल 9 मध्ये पाहिजेत 18 धावा. 9 दुने 18. प्रत्येक बॉल वरती 2 धावा. हे गणित मांडायचं आहे. अर्जुन आडे आहे तर कमीत कमी धावा, विकेट, डॉट बॉल हा विचार जीत 11 करतोय. आणि मोहित आहे तर एखादा षटकार जर आला ना तर मॅच त्याच्याही बाजूने जाईल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल ठेवला, आता ऑन दी अप खेळलाय. या बॉलवरती प्रॉमिसिंग स्ट्रोक होता. 2 धावा नव्हत्या, आणि 2 धावे व्यतिरिक्त मोहितचा इंटेन अप्रोच पॉझिटिव्ह होता. म्हणजे एक रिलॅक्स बॉडी लँग्वेज दिसला की मोहित आता रेडी आहे या धावा स्वीकारण्याकरता. 2-2 आल्यात तरी रन्स येऊ शकतात. 8 मध्ये 16 करायचे आहेत. 8 दुने 16. प्रत्येक बॉलवरती 2 हव्यात. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललंय, इंटरेस्ट वाढलाय. खास करून जे बाकी संघ वेट अँड वॉच करतायत, जवळजवळ माऊली 11ला इकडच्या सर्व संघांनी सपोर्ट केलाय. परंतु आतमध्ये वळणारा बॉल, काय बॉल टाकलाय. आउटस्टँडिंग बॉल होता, इनक्रेडिबल बॉल होता, इन स्विंग बॉल होता. डॉट बॉल आलाय. 7 बॉल 16 धावा. अनेक अशा पाऱ्या पाहिल्यात जिथे खेळाडू दमल्यात, थकल्यात, परंतु न हारता न थकता आपल्या टीमला विजय मिळवून दिलाय. त्यामध्ये एक प्रिन्सची इनिंग होती या स्पर्धेमध्ये 46 धावांची. अर्जुनची मागील बॅटिंग पाहिली, 24 केल्या. 7 बॉल 16 ची गरज. अर्जुन आडे काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. बरोबर 5 वाजल्यात. 5 वाजून 2 मिनिटं. ओ या बॉलला उडवलंय कव्हरच्या दिशेने. 2 धावा. 6 बॉल 14 ची गरज. 6 बॉल 14.
वाईल्ड कार्ड एंट्री आहे म्हणजे या खेळाडूची. जिग्नेश माची लेट आलाय ऑक्शन मध्ये, काय थेट आलाय या स्पर्धेमध्ये, लेट पण थेट, आणि लेट टू लेट बट अप टू डेट राहावं लागेल बॅटरलाही. 6 बॉल 14ची गरज, आणि अजय बराच काळ नॉन स्ट्राईकिंगला राहिलाय. स्ट्राईक भरपूर काळांतराने आले. 6 मध्ये पाहिजे 14 धावा. पहिला बॉल जिग्नेश बॉलिंग मार्क वरती. ओ ऍक्शन वेगळी आहे आणि रिॲक्शन तीही वेगळी पाहिली. डॉट बॉल आलाय दबावाचा, कमबॅक करणारा आणि आशा वाढवणारा, खास करून J11चा. काय बॉलिंग आहे, ऍक्शन एक वेगळी आहे परंतु जबरदस्त बॉलिंग अटॅक. पुढचा बॉल काऊ कॉर्नर पेस मध्ये केलाय, फिल्डर आलाय, जबरदस्त एफर्ट्स, लाजवाब फिल्डिंग प्रिन्स. काय फिल्डिंग करतोय, टाळ्या झाल्या पाहिजे या बॉल करता. काय जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहिला, अतिशय सुंदर. प्रयत्न प्रामाणिक असले ना तर देवही पावतो, आणि या मॅच मध्ये पाहिलंय प्रयत्नार्थी परमेश्वर नांदो. रनआउट प्रिन्सच्या नावावर आहे. मोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, गेलाय विकेट. 4 मध्ये पाहिजे 13 धावा. तेरा धावा. जरी या मॅच मध्ये मोहित पाटील चालला नाही तरी मात्र 2-2 धावा करून कमबॅक करून दिलं होतं, आणि त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. मोहित करते देखील होत असते क्रिकेटमध्ये, कधी दिवस असतो कधी दिवस नसतो, परंतु एखाद्या इनिंगने एखाद्या खेळाडूला तुम्ही जज करू शकत नाही आहेत. 4 बॉल 13ची गरज. ऋषभ आलाय न्यू बॅटर, नॉन स्ट्रायकिंगला आहे. अजय यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. 1 धाव कंप्लीट. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल की नसेल, डेंजर एडला बॅट लेट, गरज नव्हती, कारण की अजय सातत्याने बीट होत होता या ओव्हर मध्ये. कहाणी में ट्विस्ट. 3-12. आठ पाहिजे असल्या, 9 पाहिजे असल्या, 10 पाहिजे असल्या तरी या ग्राउंड वरती पॉसिबल आहे. फक्त तुमची ताकद लावायची आहे. अबूला गरज नव्हती, कारण की तुम्हाला पाठवलंय सिक्सर किंग करता, मॅच फिनिश करता. डोले शोले असून क्रिकेटमध्ये चालत नाही, तर तुमचा माइंडचा गेम आहे क्रिकेट, बुद्धिमत्तेचा क्रिकेट खेळायचा आहे. 3 बॉल 3 मध्ये पाहिजे आहेत 12 रन्स. काय गोलंदाजी केली अर्जुन आडेने. 6 बॉल 22चा मॅच होता जवळजवळ, आणि तिथून 7 धावा दिल्या. आणि गोलंदाजाचा आकडा पहा, थाला फॉर रिझन हेच म्हणेन. अर्जुनने 7, देवांशने 7, आणि अर्जुनने पुन्हा 7, आणि पहिल्या बॉलरने 17, तिथेही 7. थाला फॉर रिझन. CSK बाहेर गेलेत. 90% पब्लिक खुश आहे, कारण की जास्तीत जास्त हेट करणारी टीम IPL मधली CSK, आणि जास्तीत जास्त फॅनही आहेत, परंतु RCBला तोड नाही. 3 बॉल 12. काय आज हितेशचा दिशेल वारा, त्याचा बोल बाला. हितेश 3-12ची गरज. बॉलिंग मार्क वरती जिग्नेश. हो, यावेळी म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल ही दिशा दाखवले 2 धावेने. 2 बॉल 10 पाहिजे. या स्पर्धेत 10ही आहे, 9ही आहे.
अजय अजय करता आता पाहिलं तर स्ट्राईक येईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे आणि हितेशला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल की ते मीही मॅच फिनिश करू शकतो. जिग्नेश त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. 4 बॉलमध्ये जी गोलंदाजी केले रन 4च दिलेत. जबरदस्त गोलंदाजी. 10 पाहिजे आहेत 2 मध्ये. आज जर 9 आणि 10 आकडा आला आणि फायदा झाला तर खरोखरच प्रीमियर लीग मध्ये जे नियम ठेवलेत ना ते परिपूर्ण आहेत असंच म्हणावं लागेल. आणि या मॅच मध्ये होप्स वाढल्यात. 2 बॉल 10 ची गरज. ओ यावेळी फटका फसलाय. फिल्डर आलाय टिपलाय झेल संपलाय घेल. परंतु अजूनही मॅच संपलेला नाही आहे. एक असा बॅटर पाठवा जो 10 मारेल या मॅच मध्ये. जयेश शेजवाल चाललाय. हा बॉल बघून जायचा आहे. 10 ची गरज. प्रीमियर लीग मध्ये सर्व पॉसिबल आहेत. 1 बॉल 10. दिखाना है 10 का दम. बंदे में है दम. मारायचा है 10 का दम. शाम की चाय और अजय आड़े की राय समय समय पे लेनी चाहिए. रोशन फार्म चे सदस्य. 1 बॉल 10 मारू शकतो बॅटर राहुल मात्रे. ओ यावेळी मात्र ही मॅच जिंकले जीत 11 ने आणि अगदी आयोजकांचा वेळ वाचवलाय हेच म्हणावं लागेल. खुश आहेत सर्वजण. चेतन मात्रे खुश आहेत.